श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रतिभा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची घासून पुसून स्वच्छ करून पूजा केली जाते. आता हीच पूजाविधी आपण या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे, पण त्याआधी एक शंका आहे. आषाढ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आहे, तर पूजेवर काही परिणाम दिसेल का? मुळात 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे पूजेवर कोणताच परिणाम होणार नाही. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये दरवर्षी करतात, अगदी तशीच ही पूजा करायची आहे. चला तर मग बघूया या पूजेसाठी लागणारे साहित्य, पूजा कशी करायची, यात नैवेद्य कोणता दाखवायचा, या पूजेत कणकेचे दिवे बनवले जातात, या दिव्यांचं नंतर काय करायचं. अमावस्या तिथीची सुरुवात 11 ऑगस्टला रात्री 1:53 सुरू होणार आहे आणि 12 ऑगस्टला 11:06 अमावस्या असणार आहे. उदय तिथीनुसार म्हणजेच 12 ऑगस्टला आषाढ अमावस्या आहे. तर चला बघूया या पूजेत साहित्य काय काय लागणार आहे ते. फुलं, वाती, उदबत्ती, खडीसाखर, हळदी, कुंकू, अक्षदा आणि गणपती म्हणून हा मी मांडणार आहे. हे पंचामृत नेहमीच्या पूजेप्रमाणेच. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणकेचे दिवे. हे दिवे बनवताना आपण कणकेमध्ये गूळ घालून किंवा मग हळद कोणी घालतं आणि त्याचे बनवतात दिवे. मीठ घालायचं नसतं. आणि या दिवशी घरातील सगळे दिवे घासून पुसून घ्यायचे असतात. मातीचे, दगडाचे, काचेचे, पितळेचे, तुमच्याकडे जे दिवे असतील ते सगळे दिवे स्वच्छ करायचे आहेत. एवढी सगळी तयारी झाल्यानंतर पूजेला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर चौरंगावर वस्त्र अंथरायचं आहे आणि रांगोळी काढायची. रांगोळीवर हळदी कुंकू वाहायचं आहे. आणि आपल्याला प्रत्येक पूजेप्रमाणे गणपतीची आपण सगळ्यात अगोदर पूजा करतो ती करायची आहे. एका ताटामध्ये गणपती म्हणून मी सुपारीची स्थापना करणार आहे. तर सुपारी घ्यायची आणि शुद्ध पाण्याने त्यांना स्नान घालायचं आहे. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. यानंतर आपल्याला पंचामृताने आंघोळ घालायची आहे. पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, मध आणि तूप यांचं मिश्रण म्हणजे पंचामृत. या पंचामृताने आपण गणपतीला आंघोळ घालायची आहे. पंचामृत स्नानम समर्पयामी. त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा शुद्ध पाण्याने त्यांना आंघोळ घालायची आहे, स्वच्छ करायचं आहे. आणि हे मी त्यांच्यासाठी आसन घेतलेलं आहे. अक्षदा टाकायचे आहेत त्या आसनावर. त्याच्यावर हळदी, कुंकू हे सगळं वाहिल्याच्या नंतर आपण त्यावर सुपारीचे म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. त्यांनाही हळदी, कुंकू, परत फूल हे सगळं वाहायचं आहे. अक्षदा हे सगळं वाहून घ्यायचं. आणि दिव्यांसाठी मी ही ताट मांडलेली आहे, कारण दिव्यांचं तेल ओघळतं म्हणून त्या ताटामध्ये तांदळाच्या अशा राशी ठेवलेल्या आहेत. आपले जेवढे दिवे आहेत तेवढे त्यांच्यासाठी ह्या अक्षदा अगोदर ठेवायच्या आहेत, कारण ते आसन म्हणून ठेवतात. माझे हे 4 दिवे आहेत, तेवढ्या मी ताटामध्ये अक्षदा ठेवल्यात आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरती हे माझे 4ही दिवे मी त्यावरती मांडणार आहे. आणि हे मी मांडून घेते दिवे. अशा पद्धतीने मांडायचे आहेत. आपल्याला जसं
तुम्हाला जसं हवं तसं मांडा. तुम्ही खालीसुद्धा मांडू शकता प्लेट न ठेवता. पण मी प्लेट ठेवलेली आहे, कारण सांगितलं की तेल ओघळतं म्हणून. आणि प्रत्येक दिव्याला हळदी, कुंकू सगळ्यांना हे अर्पण करून घ्यायचं आहे. आपण जशी रवी देवांची पूजा करतो ना, अगदी तसंच ह्या दिव्यांची आज पूजा करतात अमावस्येच्या दिवशी. आणि या कणकेच्या दिव्यामध्ये मी तुपाच्या वाती ठेवलेल्या आहेत. तुम्ही आरतीमध्ये सगळ्यामध्ये तेलाच्या वाती करू शकतात आणि ह्या कणकेच्या दिव्यामध्ये तुपाच्या वाती लावून आपल्याला त्या प्रज्वलित करून घ्यायच्यात. आणि जिकडे तिकडे प्रत्येक भागानुसार कोणी कणकेचे दिवे करतात, कोणी करत नाहीत. जसं असेल तसं तुम्ही करा. तुमच्याकडे करत असतील तर करा, नसतील तर नाही. फक्त दिव्यांची तरी पूजा करायची असते, कारण अमावस्याच्या दिवशी अंधार हा असतो आणि ही दिव्यां लावून प्रकाशाची त्या अंधारावर मात म्हणून आपण हे दिव्यांची अमावस्या ही साजरी केलेली जाते. आणि या अमावस्येला लोक गटारी अमावस्या असे म्हणतात, पण गटारी अमावस्या नाही, ती गतहारी आहे. या दिवशी मुद्दाम व्यसन करतात, मांस खातात. तसं काही करू नका, कारण ही अमावस्या म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस. त्याच्यामुळे तसं काहीही करायचं नाही आहे. धूप उदबत्ती लावून घ्यायची आहे, दाखवायचं आहे. आणि कणकेच्या दिव्यांनी नंतर मुलांनासुद्धा ओवाळतात या दिवशी. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. जर असेल पद्धत तर करा, नाही तर नाही. पण हे कणकेचे दिवे आहेत, यांनीच या दिव्यांना ओवाळलं जातं आणि त्यांची आरती म्हणायची आहे. दिव्यांची नामावली आहे, तीसुद्धा म्हणायची आहे तुम्हाला. असं सगळं सागर संगीत ही दिव्यांची अमावस्या तुम्हाला साजरी करायची आहे. या पूजेला आपल्याला दूध, साखर किंवा गूळ लाह्या असा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे, वात समोर करताना आपण गोड कशानेही साखरेने किंवा खडीसाखरेने वात समोर सरकवायची आहे. यथाशक्ती माझ्याने जी जशी जमेल तशी मी पूजा केलेली आहे, क्षमा करा अशी विनंती करायची आहे. आणि प्रार्थना करायची आहे, घरातल्या सुखसमृद्धी यावी, नांदावी आणि घर तुमच्या दिव्यांसारखंच प्रकाशमय व्हावं अशी प्रार्थना करायची. या दिव्यांच्या पूजेची सुद्धा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे. जो नैवेद्यासाठी ठेवलेलं होतं तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आणि दिवे सगळे काढून घासून स्वच्छ जागच्या जागी ठेवायचे आहेत. अशा